मुंबईत बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून शहरासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। मागील 2-3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलाय। पश्चिम आणि मध्य उपनगरात अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढल्याचं तज्ञांनी सांगितलंय। सखल भागात पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसंच हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं असंही आवाहन करण्यात आलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते। विहार आणि तुळशी तलाव 100% भरला असून ते ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे एकूण पाणीसाठा 54%वर पोहोचलाय। पावसाची अशीच संततधार कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मुंबईकरांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे। शिल्पा नारोडे आपल्याला अधिक माहिती देतात। शिल्पा, 1.5 कोटी किंवा 1.25 कोटीची लोकसंख्या असलेला मुंबई MMRDAचा हा रिजन आहे। धरणं त्याच्या आजूबाजूला आहेत, मात्र यावेळी परिस्थिती खरंच अगदीच म्हणजे अगदी कट टू कट अशी परिस्थिती आली होती। काय अधिक माहिती आहे धरणांच्या पाणीसाठ्यावर? प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर मुंबई शहराला बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। कोकण किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या धरणांचा जो पाणीसाठा आहे त्यात देखील वाढ झाल्याची पाहायला मिळते। सध्या हा पाणीसाठा जो आहे तो 54% पोहोचलेला आहे। मात्र मागच्या वर्षीचा पाणीसाठा जर आपण पाहिला तर तो 82% होता। त्यामुळे याच्यामध्ये मोठी तफावत अजूनही जाणवत असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही 7ही धरणांच्या तलावाच्या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस म्हणावा असा झालेला पाहायला मिळत नाही। मात्र मुंबई शहरामध्ये मुंबईकरांची पाणी कपात जी 10% केली होती ती अजून वाढणार की काय, तसा पालिका देखील विचार करत होती। त्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर एक टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र हा धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात जी वाढ होत आहे आता, त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। मात्र येणाऱ्या काळामध्ये अजून समाधानकारक आणि मुसळधार पाऊस हा धरण क्षेत्रामध्ये होणं काळाची गरज असल्याचं सध्या तरी मुंबई महानगरपालिका म्हणत आहे, कारण अजूनही जी तफावत जाणवते त्यानुसार मुंबई महानगरपालिका सध्या तरी पाणी कपातीचा विचार आहे तो थांबवलेला पाहायला मिळतोय। मात्र आपण जर पाहिलं तर 7 धरणांमध्ये तुळशी आणि विहार तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला पाहायला मिळतोय। मात्र 5 तलाव जे आहेत त्यांच्या पाणीसाठ्यात सध्या थोडीशी वाढ झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये 7 धरणांच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा मुंबई शहराला आपल्याला पाहायला मिळते प्रसन्न सर। त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर 54% हा पाणीसाठा आजचा आहे। सततधार मुसळधार पाऊस झाला तर या पाणीसाठ्यात वाढ होईल, त्यामुळे एकीकडे मुंबईकरांना आता दिलासाच मिळालेला आहे। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।